Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. आता मगापासून आणखीन एक उल्लेख झालेला आहे तो म्हणजे की रस्ता ब्लॉक होण्यासंदर्भातला. तर हा रस्ता जरी इथे आपल्याला रहदारीसाठी ब्लॉक होताना पाहायला मिळत असला, आत्ताच इथे एक ॲम्ब्युलन्स सुद्धा येते आणि आपल्याला पाहायला मिळते की त्या ॲम्ब्युलन्सला सुद्धा आता इथून जाणं शक्य होणार नाहीये. ही महत्त्वाची बाब आहे. खरं तर ॲम्ब्युलन्स येते म्हटल्यानंतर इथनं परवानगी द्यायला हवी होती आणि ती परवानगी द्यायला हवी होती. कदाचित त्याबद्दलचं आता हे बॅरिकेड ओपन केलं जातं. ॲम्ब्युलन्स माघारी फिरते आणि ॲम्ब्युलन्स मधला सायरन वाजतोय, याचा अर्थ ती इमर्जन्सीमध्ये आहे. तिला आत्ताच्या आत्ता रिलीफ करणं गरजेचं आहे आणि बॅरिकेड सुद्धा त्याच्यासाठी उघडण्यात आलेले आहेत. त्यामुळे जो रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला होता त्याच्यासाठी स्वतः शिवसेनेचे प्रवक्ते सुद्धा इथे तो बॅरिकेड ओढताना आपल्याला पाहायला मिळतात आणि ॲम्ब्युलन्सला इथनं जाण्यासाठी मार्ग मोकळा करण्यात आलेला आहे. सगळे बॅरिकेड्स इकडचे सुरू करण्यात आलेले आहेत आणि ही ॲम्ब्युलन्स जी आहे ती आता इथनं जाऊ देण्यात आलेली आहे. खरं तर हा मार्ग बंद करण्यात आलेला आहे म्हटल्यानंतर तिथे मागे उपस्थित असलेले कदाचित वाहतूक पोलीस असतील किंवा पोलीस यांनी ॲम्ब्युलन्सला ती दिशा दाखवायला हवी होती, पर्यायी मार्गाचं हे सांगायला हवं होतं, पण इमर्जन्सीमुळे कदाचित सोडण्यात आलेलं असावं आणि इथे सुद्धा त्याबद्दलचं सहकार्य करण्यात आलेलं आहे आणि हे रस्ते मोकळे करून ॲम्ब्युलन्सला वाट दाखवून देण्यात आलेली आहे.